के.पी. पाटील यांच्या बिद्री साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाची आता तपासणी होते। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून ही तपासणी केली जाते। प्रकल्पामध्ये असलेल्या त्रुटींबाबत तपासणी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। के.पी. पाटील हे महायुतीचे सदस्य आहेत, पण ते सध्या आघाडीच्या महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे। नेमकं काय घडतंय विजय केसरकर माहिती देतील। विजय, ज्ञानदा, ज्या पद्धतीने तू म्हणालीस की के.पी. पाटील हे महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत, अशा पद्धतीची चर्चा सुरू झाल्यानंतर आता के.पी. पाटील ज्या दूधगंगा वेदगंगा अर्थात बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन आहेत, या साखर कारखान्याचा जो प्रकल्प आहे, या प्रकल्पावरती राज्य उत्पादन शुल्क विभागाने झाडाझडती घेतलेली आहे। कशा पद्धतीने या ठिकाणी काम सुरू आहे याची पाहणी आहे ती केलेली आहे आणि रात्रभर साधारण ही सगळी तपासणी आहे ती करण्यात येत होती। म्हणूनच नेमकं कशामुळे ही तपासणी केली जाते, अचानक तपासणी कशी काय सुरू केली या संदर्भातल्या चर्चा आहेत त्या सुरू आहेत। कारण जो प्रकल्प डिस्टिलरी प्रकल्प उभा केलाय त्यामधून अजून उत्पादन घेण्यास सुरुवात झालेली नाही, मात्र तरी देखील हा छापा टाकण्यात आला आणि म्हणूनच कुठेतरी चर्चेला ते उधाण आलेलं आहे। धन्यवाद विजय या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।